नमस्कार मित्रांनो, नशीबवान मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण बघणार आहोत. प्रभास सगुणा मावशीला सांगतो की अंगद महाजनांची बायको देवकी जिवंत आहे. हे ऐकून ताई शॉक होते व ती बोलते, वसंतीला माहीत आहे का? प्रभास हो बोलतो. ताई तिथून निघून वासंतीकडे जाते. वासंती बोलते, ताई कशी आहेस तू? ताई बोलते, जिथे आहे अजून. वासंती बोलते, असं नको बोलू, माझं आयुष्य तुला लागू दे. यावर ताई बोलते, बास कर तुझी नाटकं, पाठची बहीण आहेस, नेहमी दुश्मनासारखी वागली माझ्याशी. वासंती बोलते, ताई असं का करतेस? तुला माझ्या भावना कळू शकतात. तू पण एक आई आहेस माझ्या मुलासाठी. यांच्याकडे ताई, तुला सगळं माहीत आहे ना? ताई बोलते, तुला पण माहीत आहे ना देवकी जिवंत आहे ते? हे मला का सांगितलं नाही? आणि जेव्हा सुनेला संक्रांतीचे दागिने पाहिजे होते तेव्हा भीक मागत आली ना माझ्या दारात, मग हे का सांगितलं नाही मला? इकडे गिरिजा रूममध्ये टेडी शोधत असते. तितक्यात फोन वाजतो. ती फोन बघते व बोलते, ही बया का कॉल करत असेल मला? तिकडून सावी बोलते, तुला मी फोटो पाठवला आहे, त्यातील वस्तू तुला पाहिजे असेल तर बाहेर ये. गिरिजा बोलते, काय बोलते आहे ही? म्हणून ती फोन बघते तर त्यात टेडीचा फोटो असतो. इकडे आबासाहेब दिदीला बोलतात, हा प्रभास कुठे गेला? दिदी बोलते, रुद्र घेऊन गेला त्याला NGOमध्ये. आबासाहेब बोलता, कसं जाऊ दिलं तुम्ही चिरंजीवांना? सांगितलं की आपण त्याच्या मागं लागला आहोत तर? दिदी बोलता, नाही सांगणार. रुद्रासाठी तुम्ही दैवत आहात आणि कोणी काही सांगितलं तरी रुद्र त्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि प्रभासचा जीव आहे रुद्रावरती, म्हणून रुद्राचा जीव धोक्यात जाईल असे प्रभास त्याला काही सांगणार नाही. आबासाहेब बोलता, हे पण बरोबर आहे तुमचं. आमच्या चिरंजीवाचं आम्हाला कळतच नाही. ते प्रभासला सोडतच नाही आणि हा पण त्याचा फायदा घेऊन गोचिडासारखा त्याला चिकटून बसला. दिदी बोलता, मला यातून मार्ग कसा काढायचा कळत नाही. आबासाहेब बोलता, मला पण कळत नाही मार्गात असे विघ्न का येत आहे. ते गुरुजींना फोन लावता व तातडीने घरी बोलवता. इकडे वासंती बोलते, खरं तर मी सांगणार होते ताई. ताई बोलते, मेल्यावर सांगणार होती का? जगाला काही फरक पडत नाही, पण मला पडतो. तुला चांगलं माहीत आहे ना, माझा संसार उघड्यावर पडला आहे. माझा मुलगा बिन बापाचा राहतो, पण तुला तुझ्या बहिणीची काळजीच नाही आहे. इकडे गिरिजा बाहेर येते. तिला टेडी दिसतो. ती तिकडे जाते, पण तिला सावी पकडते. तेव्हा गिरिजा बोलते, काय बालिशपणा आहे सावी? सावी बोलते, रुद्राने दिला आहे का? गिरिजा बोलते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या रूममध्ये येऊन माझ्या वस्तूंना हात लावायची? सावी बोलते, तुझी रूम, तुझ्या वस्तू बहुतेक तू विसरली आहेस. तू इथे एका कॉन्ट्रॅक्टवर साईन करून आली आहेस, म्हणून पाहुणी आहेस, पाहुणीसारखी राहा. रुद्राने टेडी दिला म्हणून हवेत नको उडू. इकडे गुरुजी बोलता, माझं काही चुकलं का? यावर आबासाहेब बोलता, एक काम धड होत नाही. तुम्ही सांगितलं की ती मुलगी नशिबान आहे, म्हणून आम्ही तिचं लग्न लावून या घरात घेऊन आलो आणि तीच मुलगी आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटत आहे. दिदी बोलता, नाहीतर काय, तिची लायकी नसताना आम्ही या घरात तिला सून म्हणून आणली, नाहीतर या घरात तिची मोलकरणीची पण लायकी नाही आहे. गुरुजी बोलता, असं नाही आहे. तुम्ही बोलता ना एक काम झालं असं. यावर आबासाहेब विचार करतात, तर बरोबर आहे. आजपर्यंत ती देवकी सापडत नव्हती, आज मात्र ती आम्हाला घावली आहे. इकडे ताई बोलते, तुला माझी काळजी असते तर तू आधीच सांगितलं असतं. माझा नवरा इकडे तिकडे परागंदा होऊन फिरतो आहे, देवकी आणि अंगदच्या खुनाचा आरोप घेऊन. माझा नवरा खुनी नाही आहे हे सिद्ध करण्याची शेवटची संधी होती ती देवकी, कारण तिला सगळं माहीत आहे की खरा खुनी कोण आहे. पण तुला काय फरक पडतो? ज्याने माझा संसार विस्कटला, तू त्याचाच संसार करण्यात गुंतली आहेस. आता पण तू त्यालाच वाचवायला बसली आहेस, म्हणून देवकी जिवंत आहे हे तुला सांगावं नाही वाटलं. इकडे आबासाहेब बोलता, एक काम झालं म्हणून काय झालं? बाकीचे काम कुठे होत आहे? गुरुजी बोलतात, तुम्ही तिला सून म्हणून आणलं खरं, पण तिला तुम्ही सून म्हणून मनापासून कुठं स्वीकारलं आहे? जोपर्यंत तुम्ही तिला पूर्णपणे सून म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत तिचं ग्रहमान तुमच्या बाजूने कसे फिरणार? दिदी बोलता, काय फालतूगिरी आहे? दादासाहेब यांचं काही ऐकू नका, काही पण सांगतो हा माणूस. दादासाहेब बोलता, गुरुजी या तुम्ही. गुरुजी बोलतात, तुम्ही मात्र मी सांगितलं ते लक्षात ठेवा. इकडे वासंती बोलते, तसं काही नाही आहे. देवकीला काही होऊ नये व तिला तिचा हक्क मिळावा म्हणून मी सांगितलं नाही. ताई बोलते, साफ खोटं. तुला माहीत आहे, जर देवकी समोर आली तर जगाला कळेल की खरा खुनी कोण आहे. त्यामुळे तिला तू लपवलं. तुझ्या नवऱ्याने माझा संसार जाळला, पण तू तर राख पण ठेवली नाही. आत्तापासून मी तुझी बहीण नाही, मी आजपासून तुझ्यासाठी मेली आहे
असं म्हणून ती तिथून निघून जाते. इकडे गिरिजा बोलते, मी या घरात देवाब्राह्मणांच्या साक्षीने माप ओलांडून आले आहे या घरात, तर तू आहेस या घरात पाहुणी. असं म्हणून गिरिजा टेडी यायला जाते. तितक्यात तिथे सावी बाटली फोडते. इकडे आबासाहेब दिदीला बोलतात, थोड्या दिवस कळ काढा. आता देवकी पण सापडली आहे व प्रभास पण सापडला आहे. आता फक्त ती वारसदार मुलगी बाकी आहे. तेवढी सापडली का झालं. तोपर्यंत कळ काढा आणि त्या गिरिजाचा सून म्हणून स्वीकार करा. एकदा का इलेक्शनचं तिकीट मिळालं आणि इलेक्शन झालं तर बस झालं. असं म्हणून आबासाहेब तिथून निघून जातात. दिदी बोलतात, दादासाहेब, तुमच्या स्वार्थासाठी मी त्या गिरिजाची सून म्हणून कधीच स्वीकार करणार नाही. मी झुकणार नाही. इकडे सावी बोलते, आता काय झालं. जा ना, घे ना तुझा TV. रुद्रसाठी काही करू शकते ना तू. गिरिजाला ती पुढे ढकलते. तिच्या पायात काचा घुसतात तरी ती चालत टेडीपर्यंत पोचते. सावी बोलते, हा त्रास काहीच नाही. यापेक्षा जास्त त्रास तुला होणार आहे. तितक्यात तिथे रुद्र येतो व तो गिरिजाला बघून बोलतो, काय झालं गिरिजा, आणि एवढ्या काचा इथे कोणी टाकल्या. रुद्र तिच्या पायातून काच काढतो. इकडे सावी सगळं ऐकत असते. ती बाहेर येते. हे बघून रुद्र बोलतो, सावी थांब, पुढे येऊ नकोस, खाली काचा आहे. यावर सावी बोलते, या काचा इथे कुठून आल्या, आणि मनात विचार करते की बघ, रुद्राला अजून पण माझी काळजी आहे. इकडे गिरिजा मनात बोलते की आता मी यांना खरं सांगितलं तर तुझे काय हाल करतील मला माहीत आहे. ही लढाई तुझी आणि माझी आहे. त्यात मी रुद्रांना ओढणार नाही. रुद्र बोलता की गिरिजा, तुम्ही या काचांवरून का चालत आला. एवढं काय अर्जंट काम होतं. गिरिजा बोलते, तो टेडी यायचा होता. रुद्र बोलतो, तुम्ही या टेडीसाठी काचांवरून चालत आल्या. मी जेव्हा तुम्हाला टेडी दिला तेव्हा तुम्ही तर खूप आडेवडे घेत होतात, आणि त्या टेडीसाठी. गिरिजा बोलते, तुम्ही टेडी दिला तेव्हा म्हणालात की हे आपल्या मैत्रीचे प्रतीक आहे. मग त्याला कोणी काही केलं असतं तर. रुद्र बोलतो, तुम्ही काय बोलत आहात मला समजत नाही. मी तुम्हाला नवीन टेडी आणून दिला असताना. असं म्हणून तो गिरिजाला विचारतो, तुम्हाला चालता येत नसेल तर तुम्हाला मी उचलू शकतो. असं म्हणून तो तिला उचलतो आणि आतमध्ये नेतो. इकडे सावीचा मात्र जळफाट होतो की काच तर लागली आहे, याला उचलून नेण्याची काय गरज आहे. तिथंच हा भाग संपतो. पूर्ण एपिसोड रोज रात्री स्टार प्रवाहावर बघायला विसरू नका. आणि अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.